शालोम, देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाने आपल्याला हा प्रसंग दिला, ही वेळ दिली त्याची आराधना आणि त्याची स्तुती करण्यासाठी. माझी खात्री आहे की आपल्या सर्वांच्यासाठी ही वेळ आणि ही सहभागिता मोठी आशीर्वादाची झाल्याशिवाय राहणार नाही. आपण यावेळेस प्रार्थना करणार आहोत. ही वेळ देवाला समर्पित करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या पवित्र देवा, पुन्हा एकदा आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. तू आम्हास हा प्रसंग दिला, प्रथम तुझ्या सान्निध्यामध्ये येण्याचा आणि त्याचबरोबर ही सहभागिता जे विश्वासणारे आहेत त्यांच्या समवेत. ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणाहून देवा तुझी उपकार स्तुती करू शकतो, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो आणि ही वेळ आम्ही आता तुला समर्पित करतो. येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण एक सुंदर गीत ऐकणार आहोत. Hare Rama
शालोम. देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. एक व्यवहारिक असा उपदेश इयोबाच्या जीवनामध्ये त्याच्या मित्राने दिलेला आहे. त्याचं कारण असं की प्रत्येकाच्याच जीवनाचा प्रारंभ, प्रत्येकाच्या जीवनाची सुरुवात ही सारखीच होत नाही. किंबहुना सगळ्यांनाच महालात जन्म मिळत नाही. किंबहुना एका मध्यम किंवा अत्यंत चांगल्या अशा यशस्वी आणि प्रख्यात आणि लोकप्रिय किंवा राजकारणी अशाही कुटुंबात प्रत्येकाचा जन्म होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की आपल्या जीवनामध्ये जे काही प्रारंभ आपल्याला मिळतो आपल्या जीवनाचा, ज्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या खेड्यामध्ये किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळे असे प्रारंभ आपल्या जीवनाचे होत असतात. आणि अशा वेळेला आपल्याला पुष्कळदा त्याच्यातून मार्ग काढावा लागतो. तुम्हाला माहित आहे की इयोबाच्या जीवनामध्ये ही महाभयंकर पीडा आली. त्याचं दुःख आणि त्याच्या वेदना ह्या कोणालाही कळू शकलेल्या नाही आहेत, समजूच शकत नव्हत्या. आणि अशा वेळेला त्याचा मित्र हा त्याला 8व्या अध्यायामध्ये एक सुंदर वचन सांगतोय, एक बोध देतोय की जो आपल्या सगळ्यांच्यासाठी खरोखरच फार मार्गदर्शनपर आणि आशीर्वादात्मक ठरू शकतो. 8व्या अध्यायामध्ये 7वं वचन, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आता ह्या ठिकाणी ह्या वाक्यावरून आपल्याला असं दिसतं की त्याला नक्कीच समाजाची आणि लोकांची माहिती आहे. वेगवेगळ्या परिस्थितीतून आपण येत असतो. प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं कुटुंब, प्रत्येकाचा समाज हा वेगवेगळा आणि विविध अशा प्रकारच्या पार्श्वभूमीने रंगलेला असतो. पुष्कळदा असं असतं की अर्थात जे राजे रजवाडे त्यामधून येणारे असतात आणि त्यांना सगळ्याच सुखसोयी मिळतात. चांगले हॉस्पिटल, चांगले डॉक्टर्स आणि अशा परिस्थितीतून त्यांचा जन्म सगळ्याच गोष्टी उपलब्ध लहानपणापासून त्यांना मिळतात. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी, कधी कधी एखाद्या वेळेस एखादा आजार असतो, एखादं अधूपण असतं, ते त्यांच्या जीवनातलं एक दुःख असतं. अल्प असा प्रारंभ ह्या ठिकाणी त्या बाबतीत तो बोलतोय. आपला प्रारंभ हा साधा असेल. तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे ही परिस्थिती खूप आहे. खेडेगावामध्ये कधी कधी एखादा विद्यार्थी असतो आणि फार मोठ्या कष्टाने तो आपलं शिक्षण घेत असतो. कदाचित त्याच्या झोपडीमध्ये दिवासुद्धा नसतो आणि म्हणून त्याला बाहेर अंगणामध्ये जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर मग मात्र त्याच्याकडे दुसरा उपाय नाही. आईवडील कष्ट करणारे आहेत, रोज कष्ट करून काहीतरी त्यांना मिळत असतं आणि त्या उलट मात्र त्याच्या घराच्याच पाठीमागे एका दुसऱ्या भागामध्ये एखादा विद्यार्थी असो, एखादं कुटुंब असतो की त्यांच्याकडे सगळं काही उपलब्ध आहे. ह्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबांच्या जीवनामध्ये किती मोठा फरक आहे. आणि म्हणून प्रारंभ हा अल्प असू शकतो, साधा असू शकतो, गरिबीचा असू शकतो, किंबहुना जर चांगल्या महालात जरी जन्मला तरीही प्रारंभ हा कठीण होऊ शकतो जर शारीरिक काही व्याधी असल्या तर. थोडक्यात म्हणजे हे वचन आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. प्रारंभ हा अल्प आहे, साधा आहे, गरिबीचा आहे. सामाजिक रीतीनं, आर्थिक रीतीनं किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी आपल्याकडे नसतात. अशा परिस्थितीतून तो असतो. मग त्याने दुसरा भाग ह्या वचनामध्ये असं सांगितलेला आहे, तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. आता ह्या ठिकाणी एक वेगळंच वळण ह्या वचनाला दिलेलं आहे. समृद्धीचा, शेवट मात्र प्रारंभ कदाचित गरिबीत, त्रासामध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये वगैरे वगैरे वगैरे, परंतु शेवट मात्र हा समृद्धीचा ठरलेला आहे असं ह्या ठिकाणी तो सांगतो आहे. समृद्धी
आणि मग त्या अगोदरचा प्रारंभ ह्याच्यामध्ये विरोधाभास आपल्याला दिसतो आहे. मंडळी, ह्या ठिकाणी अजून एक थोडासा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. ह्या दोन वाक्यांच्या मध्ये फारसा असा अंतर नाही आहे, पण अर्थामध्ये मात्र खूप अर्थ असू शकतो. कारण कधी कधी काय असतं की जर एखाद्या विद्यार्थ्याचा प्रारंभ किंवा त्याचं जीवन, त्याचं कुटुंब किंवा त्याचा समाज ह्या जर अगदी साध्या आणि ज्याला आपण म्हणतो अशा मर्यादित जर असल्या, तर ज्यावेळेस आपण एखाद्या शाळेमध्ये असतो त्याची जाणीव खूप होत असते, किंवा गावामध्ये असलो तर त्याची जाणीव होते. कपड्यावरून, भाषेवरून, शिक्षणावरून, अजून नावावरून त्याची जाणीव होत असते. आणि मग हा प्रश्न पडतो एखाद्या मुलाला किंवा मुलीला, मग मलाच माझ्या जीवनामध्ये ह्या वेदना आणि हा त्रास आणि हे जे सामाजिक फरक आहे हे माझ्या जीवनामध्ये काय? माझ्या जीवनाची सुरुवात अशी साधी, सोपी, अल्प म्हणजे छोटी, अगदी कमकुवत अशा प्रकारची, दुर्बळ अशा प्रकारची का व्हावी? तुम्हाला माहिती आहे, याच्यामधला एक भाग असा असू शकतो की माणसांचं जीवन त्यामध्येच मग जाऊ शकतं की असं का? कोणत्या प्रकारे आम्ही काय गुन्हा केला का? माझ्या आईवडिलांनी, माझ्या समाजांनी, आणि त्यामध्ये मग माणसाचे विचार एवढे गुरफटून जातात की तो त्या विचारांच्या मध्येच वाहवत जातो. कधी कधी वर्षाची वर्ष त्यामधून ती मुलं म्हणा, ती तरुण म्हणा निघत नाहीत त्या एका प्रश्नामुळे की माझ्याच जीवनामध्ये, आमच्याच समाजामध्ये हे असं का? या बाबतीत एक प्रकारे सावधगिरी असायला पाहिजे. ह्या दोन वाक्यांच्या मधलं ते जे अंतर आहे ते फार मोठं आहे. त्याचं कारण असं की त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना, त्याच्यासाठी संघर्ष करत असताना, झगडत असताना तरुण पुष्कळदा आपलं आयुष्य, आपली वेळ बर्बाद करतात. आपल्याला दिलेल्या ज्या काही कलागुण आहेत, परमेश्वराने दिलेली काही गुण आहेत, ते मग त्याच्यामध्येच पूर्णपणे ते बुडवून टाकतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटी जो संघर्ष आहे शेवटपर्यंत तो तसाच राहतो आणि तो जो अल्पपणा आहे तो तसाच आयुष्यामध्ये कायम राहतो. पण त्याला बळी न होता ह्या ठिकाणी वचन असं सांगतं की त्याला तुम्ही जास्त लक्ष देऊ नका त्याच्याकडे, त्याच्यामुळे कदाचित तुमचा बळी जाईल. ह्याकडे लक्ष द्या की तुमचा जो शेवट आहे तो कसा आहे, तो किती उज्ज्वल आहे, तो किती चांगला आहे. आणि इथं शब्द बायबलमध्ये असा वापरलेला आहे की तुमचा जो शेवट आहे ना तो समृद्धीचा आहे. मग अर्थात तुम्ही म्हणाल की मग तसं तर आम्हाला कधी कधी दिसत नाही. कधी कधी असं दिसतं की एखादी व्यक्ती अत्यंत दारिद्र्यामध्ये, दुःखामध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये जन्मलेली दिसते आणि शेवट सुद्धा त्याचा तसाच होतो. मग हे कसं काय सत्य आहे? त्याच्यामध्ये सत्य आहे कारण त्याच्यामध्ये काही जबाबदाऱ्या सुद्धा आलेल्या आहेत. जबाबदारी म्हणजे काय? जर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे तर देवाने आपल्याला ती गोष्ट दिलेली आहे, एखादं दान दिलेलं आहे, एखादी कला दिलेली आहे, ती जर जाणून घेतली आणि त्यामध्ये जर त्याने खूप कष्ट आणि श्रम केले शेवटपर्यंत, तर नक्कीच त्याचा शेवट कसा होतो हे पुष्कळदा आपण पाहता आणि ऐकता. मला असं वाटतं की ती गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या मागील प्रारंभाकडे, आपल्या जीवनाकडे, मागील काही गोष्टींच्याकडे, त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे यश आणि समृद्धी आहे, पण ती आपोआप येत नाही. त्याच्यासाठी कष्ट आणि त्रास सहन करावा लागतो. एकदा एका तरुण मुलाची माझी भेट झाली आणि हा तरुण सुंदर तबला आणि ढोलकी वाजवायचा. आणि त्याला मी विचारलं की ही कितवी वेळ आहे तुझी अमेरिकेत येण्याची? आणि त्याने मला सांगितलं की निदान तरी 12 ते 14 वेळेला मी संपूर्ण जग फिरलो. नवलाची गोष्ट आहे. 12 ते 14 वेळेला
पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की त्याच्यासाठी इंजिनियर व्हावं लागतं, डॉक्टर व्हावं लागतं, अजून काही प्रोफेसर व्हावं लागतं वगैरे वगैरे, खूप शिक्षण घ्यावं लागतं. परंतु ह्या तरुणाच्या जीवनामध्ये त्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. त्याचा प्रारंभ हा अत्यंत अल्प आणि साधा होता. त्याच्या आईवडिलांच्याकडे पैसे नसतील, त्यांना चांगल्या प्रकारचं घरदार नसेल, त्यांच्याकडे पैसा नाही त्याला कॉलेजकडे पाठवायला, पण त्याच्याकडे जे काही होतं ते म्हणजे वाजवण्याचं काहीतरी छंद. त्याने बाकीच्या वाईट गोष्टी, वाईट सवयी इतकंच केव्हा नव्हे, परंतु वाईट मित्र ह्या सगळ्यांच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि पूर्ण लक्ष त्याने त्याच्या एका कलागुणाकडे दिलं. त्याच्यामध्ये तो पारंगत झाला. माझी खात्री आहे की ते सहजी येत नाही आणि तो इतका चांगला वाजवणारा झाला की आज तो जगभर निदान तरी 14 वेळेला फिरून आलेला आहे की एवढं मोठं भाग्य सहजासहजी कोणाला मिळत नाही. त्यालाच म्हटलेलं आहे की तुझा प्रारंभ हा अल्प असेल, साधा असेल, क्षुल्लक असेल, कोणाचं त्याकडे लक्ष सुद्धा जाणार नाही, कोणाला असं वाटणार सुद्धा नाही की तिथून काहीतरी चांगलं निघेल, पण त्याचा शेवट मात्र समृद्ध आहे. पण त्यासाठी त्याला श्रम आणि कष्ट हे करावं लागले. इतकंच केवळ नव्हे, परंतु त्याला काही गोष्टींच्या पासून नैतिक दृष्टिकोनातून लांब राहावं लागलं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तू शुद्ध व सरळ असलास तर खात्रीने देव तुझं हितच करेल. त्याच्या शब्दात सांगायचं म्हणजे तू शुद्ध व सरळ असलास तर खात्रीने तो तुझ्या हितास जागेल, तुझ्या हितासाठी तो धावेल. कोण? तो देव. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या साध्या ठिकाणी, साध्या विभागातून, साध्या समाजातून, साध्या कुटुंबातून आलेले असाल, त्याकडे जास्त लक्ष देऊ नका, पण कष्ट आणि श्रम आणि त्याचबरोबर शुद्धता आणि सरळता ह्या पद्धतीनं जर तुम्ही जीवन जगला, हा देवाचा नियम आहे की तो तुमच्या हितासाठी जागेल, तुमच्या हिताचंच तुम्ही आणि मी. कधी कधी आपण आपल्या हितासाठी कितीतरी धावतो, कितीतरी श्रम करतो, वेगवेगळ्या प्रकारचे कधी कधी लबाडी आणि उलट्या सुलट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. करण्याचा नव्हे, कधी कधी समाजामध्ये कितीतरी अशा गोष्टी, दुष्ट गोष्टी करण्यात येतात अशासाठी की आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं आणि आपल्याच लोकांचं हित व्हावं. तुम्हाला माहिती, ह्या ठिकाणी देव मात्र तशा गोष्टींना कधीही चांगलं होऊ देत नाही. इथं असं म्हटलेलं आहे की जर तू शुद्ध आणि सरळ आहेस तर देव तुझ्या पाठीशी सदैव आहे. कधी कधी आपल्याला वाटत नाही, शुद्धता आणि सरळता असं जीवन जगत असताना कधी कधी त्रास होतो, कधी कधी आपल्याला छळाला सहन जावं लागतं, अपमान सहन करावा लागतो, परंतु त्याच वेळेला देव इथं असं म्हटलेलं आहे की तुमच्या हितासाठी तुमच्याकडे येईल आणि त्याच्यासाठी तो जागेल असं म्हटलेलं आहे. 20व्या वचनामध्ये तर अजूनच त्याने खात्री दिलेली आहे. पहा, देव सात्विक मनुष्याचा अवहेर करीत नाही. सात्विक मनुष्य, सत्य मनुष्य, नीतिमान मनुष्य, तुमचा जो शेवट आहे तो समृद्धीचा आहे. हो, खरी गोष्ट आहे, त्याच्यासाठी तुमचे श्रम लागतात, पण त्याच्यासाठी तुमचा सात्विकपणा आणि सरळपणा, देवाला भिवून, देवाला समोर ठेवून जगण्याची आणि कष्ट करण्याची जी रीत आहे ती तुम्हाला आणि मला स्वीकारावी लागते. आणि अशा बाबतीत असं म्हटलेलं आहे की अशा मनुष्याचा देव कधीही अवहेर करत नाही, त्याला तो नाकारत नाही, तो त्याच्या पाठीशी सदैव उभा असतो. समृद्धी ही येणारच, शेवटी ठरलेली आहे. बायबल सांगतं तसं, पवित्र शास्त्र हे सांगतं की समृद्धी ही शेवटी येणारच, पण त्याच्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, तुमचे कष्ट, तुमचे श्रम
पूर्ण एकाग्र रीतीनं त्या कितीही साधी गोष्ट ती असू द्या, ती कदाचित इंजिनिअरिंगची नसेल, कदाचित म्हणजे ज्याला आपण म्हणतो डॉक्टरकीची नसेल, अजून काही हे ज्या प्रख्यात नामांकित गोष्टी असतात त्याकडे, एखादी साधी गोष्ट असेल, पण त्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करत त्याच्यावर लक्ष द्यायचं, ही एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी, ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पहा, देव सात्विक, सरळ, शुद्ध, नीतिमान लोकांचा अवहेर करत नाही. त्यांना समृद्धी दिल्याशिवाय तो राहत नाही. मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी फारच उत्तम आहे. आपला प्रारंभ कुठे, कोणत्या गावात, कोणत्या समाजात, कोणत्या नावाने झाला ती एक बाब आहे, पण दुसरी नक्की जी बाब आहे ती ही की समृद्धी ही आपल्या सगळ्यांच्यासाठी ठरलेली आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाने त्याच्या वचनामध्ये आपल्या सगळ्यांना ही खात्री दिलेली आहे. इतकंच केवळ हे, अजून एक ताकीद ह्या ठिकाणी 20व्या वचनामध्ये दिली की तो कुकर्म्याला हात देत नाही, त्यांचा हात तो धरीत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की जे धार्मिक आहेत, नीतिमान आहेत, कष्ट करणारे आहेत, जबाबदारीने आपली वेळ ते त्यांच्या एका विशिष्ट जीवनामध्ये वापरत आहेत, नक्कीच देव अशांना कधीही सोडत नाही, त्यांचा अवहेर करत नाही. परंतु त्या विरुद्ध जे लोक जगतात, अधर्म आहे, असत्यता आहे, अन्याय आहे, अशा अन्यायाच्या गोष्टी करून कधी कधी असं वाटतं की लोक इथं सुखी होतात, यशस्वी होतात, समृद्ध होतात, असं आपल्याला वाटतं आणि कधी कधी असं दिसतं सुद्धा. पण हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ती जी गोष्ट आहे अधर्माची आणि दुष्टाईनं मिळवलेल्या ज्या काही यश आहे, प्रसिद्धी आहे, त्याच्या बाबतीत ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, म्हणजेच बायबलमध्ये, की कुकर्म्याचा हात तो धरीत नाही. नवलाची गोष्ट, जे धार्मिक आहेत, सत्यशील आहेत, त्यांना तो सोडत नाही, परंतु जे अधर्मी आहेत त्यांचा हात सुद्धा तो धरत नाही. त्यांना पाहिजे की देवाने त्यांचा हात धरावा, देवाचा आधार त्यांना त्यांच्या जीवनामध्ये असावा. त्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही यशस्वी त्यांना मिळालेलं आहे आणि ते त्यांना त्यांच्या कदाचित त्या कर्मांनी मिळवलेलं आहे. असा भास होतो की देव त्यांच्या बरोबर आहे, परंतु ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देव त्यांचा हात आपल्या हातात घेत नाही. आणि जे सत्यशील आहेत, जे देवाला भिवून आपलं जीवन जगतात, त्यांना मात्र तो सोडत नाही, त्यांचा अवहेर करत नाही. 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुला तर तो हसतमुख करेल, तुझ्या तोंडून जय जयकार तो करेल. किती सुंदर अभिवचन ह्या ठिकाणी ह्या त्याच्या मित्रांनी ह्या वचनात दिलेलं आहे. तो असं म्हणतो, समृद्धी म्हणजे काय? समृद्धी म्हणजे फक्तच पैसा किंवा घरदार, अनेक प्रकारच्या गाड्या आपल्या अंगणामध्ये उभ्या असणं, नोकर चाकर असणं, ह्या सगळ्या गोष्टी असणं म्हणजे समृद्धी नाही. समृद्धी म्हणजे ह्या ठिकाणी तो म्हणतो की जीवनामध्ये खरा आनंद तो तुझ्या मुखावर आनंद देईल, हसतमुख करेल. तुम्हाला माहित आहे, पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून किंवा इतर काही दृष्टिकोनातून खूप यशस्वी आहेत, परंतु त्यांच्या जीवनातला आनंद हा हरपून गेलेला आहे. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की समृद्धीमध्ये फक्त आर्थिक आणि घरादाराची समृद्धी ह्या ठिकाणी नाही आहे. ह्या ठिकाणी जो खरा आनंद आहे जीवन जगण्याचा आणि सत्यतेने जीवन पुढे नेण्याचा, श्रम आणि कष्ट करून मिळवण्याचा जो आनंद आहे, तो आनंद तुझ्या मुखावर तो परमेश्वर दे. मला असं वाटतं की हा आनंद ही खरी समृद्धी ह्या ठिकाणी आहे. ती समृद्धी प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे आयुष्य जगत असताना आणि आयुष्याच्या शेवटी असावी.
पुन्हा ह्या 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तो तुझ्या तोंडून जय जयकार करवेल. तो तुझ्या मुखातून ते जय जयकाराचे शब्द. कोणाचा जय जयकार तो करेल? मला असं वाटतं की ज्या परमेश्वराने त्याला जरी साधं जीवन मिळालेलं असेल, ह्या जगामध्ये कष्ट मिळालेले आहेत, त्रास आहेत, दुःख आहे, वेदना आहेत, परंतु त्यामधून त्याने आपली जबाबदारी साध्या गोष्टींच्या मध्ये पाहिली आणि तेही सत्यतेनं, शुद्धतेनं, सात्विक रीतीनं ती त्याने पाहिली ह्या जगामध्ये जगत असताना. आणि मग त्याचं प्रतिफळ म्हणजे समृद्धी येईलच, मिळणारच असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ती फक्त आर्थिक नव्हे, ती मानसिक आहे, ती आध्यात्मिक आहे. तुझ्या तोंडून जय जयकार तो करेल. मला असं वाटतं, कोणाचा जय जयकार तो करेल? स्वतःचा? हे बघा मी हे एवढं मिळवलं माझ्या जीवनामध्ये? नाही. ज्या देवाने त्याला हे सर्व करण्यासाठी ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि आरोग्य दिलं, त्या परमेश्वराचा तो जय जयकार करेल. आणि ही आहे ती समृद्धी. आणि म्हणून आज हे जे वचन आहे फार सुंदर आणि सर्वांना आशा देणार आहे. होय, कधी कधी आपल्या प्रारंभाला अल्प असं म्हणता येईल, साधं सिंपल ज्याला आपण म्हणतो असा प्रारंभ झाला असेल, पण देव शेवटी तुम्हाला आणि मला समृद्धी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती खरी समृद्धी तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊ, हीच आपण देवाला प्रार्थना करूया. शालोम. देवाची स्तुती करूया. पुन्हा एकदा देवाने आपल्याला अशा रीतीने आशीर्वादित केलेलं आहे. इतकंच केवळ नव्हे, परंतु अशा रीतीने एकत्रित येण्याचा, त्याची भक्ती करण्याचा प्रसंग दिलेला आहे. आणि पुनरपी आपण देवाला स्वतःला समर्पित करू आणि येणाऱ्या ह्या आठवड्याभर त्याने आपल्याला सांभाळावं आणि त्याची सेवा करून घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, पुन्हा एकदा आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या वचनाबद्दल आणि तुझं जे कार्य तुझ्या वचनाच्या द्वारे होत आहे त्याबद्दल. मी प्रार्थना करतो की ह्या पूर्ण येणाऱ्या दिवसांच्या मध्ये, आठवड्यांच्या मध्ये आम्हा सगळ्यांच्या संगती तू होईस. आरोग्य दे आणि तुझं मोठं कार्य आणि तुझी सेवा आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तू करून घे. येशूच्याच नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. आता देवज बाप ह्याची प्रीती, देवज पुत्र ह्याची कृपा आणि देवज पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.